हर आत्ताच आम्ही नानी अंबाजी जीवनपुरा गाव तहसील आता आहे नसवाडी और जिल्हा छोटा उदयपूर. तर आम्ही आत्ताच सकाळी इथून निघलोय. 6:45 वाजता आहेत. खूप थंडी होती आणि आमचा पुढील प्रवास हा सुरू झाला आहे. तर ही झाडी हे जंगल सुरू झालं आहे. हे तसं आम्ही कालपासूनच जंगल मार्गातून चालतोय. तर आपण बघताय हे आहे गुजरातमधील शूलपाणी झाडीच्या साईडचं हे डोंगर आहे. ही शूलपाणी झाडी आहे पण गुजरातमध्ये हिचा प्रभाव कमी आहे. डोंगर छोटाले आहे आणि MP महाराष्ट्रामध्ये खूप मोठाले असे डोंगर आहे. आणि आई झाडी बघू शकता आपण. अशा खूप अशा झाड्या पुढे लागतील. आपण बघू. आज दिवसभर आम्ही गुजरातच्या शेवटचे बॉर्डर चालत आहोत. मध्ये हार आम्ही आलोय त्या रस्त्याने आणि इथे छोटीशी मैया वाहते. तर हा नजारा आहे गुजरातमधील छोटा उदयपूर ह्या जिल्ह्यातला हा नजारा आहे. आम्ही गुजरातमध्ये शेवटच्या टोकाला चालतोय. तर हे सुंदर असं हे दृश्य आपण बघतोय. तर असं एक छोटीशी मैया आहे. खूप खळखळ अशी वाहते आणि खूप असे दगड सुंदर असे हे छोटे छोटे धबधबे. किती सुंदर असं हे दृश्य इथून. तर आत्ताच आपण परिक्रमा मार्गावरील पुढे आलोय. तर हे गाव आहे, हे मंदिर आहे, इथं आश्रम सुविधा आहे आणि हे गाव आहे नवगमा नसवडी तालुका आहे आणि छोटा उदयपूर जिल्हा. तर हे सुरू आहे परिक्रमावासियांसाठी भोजन एवं प्रसाद ठहरने की व्यवस्था आहे. हे मागं बघतोय तर आपण सकाळी चालून आलोय आणि 15 किलोमीटर पुढे आल्यावर बडियाड हे मोठं गाव लागतं. ह्या गावामध्ये आश्रमाची सुविधा आहे. गावापासून खाली जावं लागतं. तिथं बजरंगबलीजींचं मंदिर आहे. तिथं परिक्रमावासियांची सेवा केली जाते. तिथेच तुम्हाला भोजन प्रसादी आणि रात्री विश्रामाची व्यवस्था आहे. आत्ताच भोजन प्रसादी या आश्रमामध्ये झाली आहे. वघाज भोजन प्रसादी झाली आहे, फराळ झालं आहे आणि अशा प्रकारे हा आश्रम आहे. तर हा उत्तर तटावरती इथं परिक्रमावासी थांबलेले आहेत. ही एक रूम आहे आणि इथं समोर बघतोय तर हे भोले बाबाजींचं मंदिर आहे, जे श्री वाघेश्वर महादेव मंदिर हे मंदिर आहे. आणि आपण असं बघू शकतो. तर हे समोरसुद्धा आश्रमाच्या काही रूम आहे आणि हा आश्रम आहे महाराष्ट्रीयन संत याला चालवत आहेत. ते मूळचे मुंबईचे आहे आणि समोर बघताय तर हायवे. तर इथून पुढं आम्ही आता पुढील मार्ग आपण बघतायत हे शूलपाणीच्या साईडमधील हे डोंगर, खूप सुंदर असे डोंगर. आम्ही गुजरातमध्ये चालतोय, छोटा उदयपूर जिल्हा. तर हे सुंदर असे डोंगर आपण बघताय. संध्याकाळचे 5:30 वाजले. आम्ही महानर्मदा परिक्रमा आश्रम सदावर्त महाप्रसादी गाव हे चाचपिरिया कवाट येथे पोहोचलो आणि सकाळी निघलो होते नानी अंबाजी जे मंदिरातून निघलो आहे. 38 किलोमीटर मैयाने चालू आणि आपण बघतोय तर मागं असा रोड दिसतोय आणि जवळच हायवे बसून आश्रम आहे. समोर हे जे बाबाजी आहे ते सर्वांची सेवा करतात. नर्मदे हर बाबाजी. तर हे बाबाजी सेवा करतायत. आपण मागं जे बघितलं तर इथं गाई आहे, ज्या देशी गाय आहे आणि खूप सुंदर असा हा आश्रम. तर कधी परिक्रमाच्या मार्गामध्ये जर तर इथं सुद्धा आनंद घ्या. नर्मदे हर. नर्मदे बाबाजी आपका नाम बताइए. मुकेश भाई. जोर से बोलो जरा. रिकॉर्ड. मुकेश भाई. पूरा पता बोलो. गाव चापरिया. चापरिया गाव, तहसील कवाट, जिल्हा छोटा उदयपूर. तर हे बाबाजी आहेत, सेवादार हूँ मैं इधर. ह्या सेवा करते.
मालिक इनकी प्रदीप आर जायसवाल। इनके वजह से ये परिक्रमा अच्छा होता है, नहीं तो हाँ, तो ऐसा मैया बहुत सारे जन है इसमें सेवा करते हैं. खूप असे लोक याच्यात सेवा करतायत. तर त्यापैकी हे एक बाबाजी होते. नर्मदे हार. नर्मदे